नमस्कार मित्रांनो, श्रद्धा's किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज राया माझ्या सोबत आहे। त्याचा हट्ट होता की त्यालाही यायचं व्हिडिओ मध्ये, कारण की आज काय आहे, फादर्स डे। हो, म्हणून आज तो मला असिस्ट करणार आहे बाबांसाठी केक बनवण्यासाठी। तर आपण आज कोणता केक बनवणार आहे? नाचणीचा असा पौष्टिक केक। तर चला पूर्वी जिभेचे चचले। एक बाउल घेतलेला आहे। आपल्याला जे काही ओले सामग्री लागणार आहे ती आपण इथे घेणार आहोत। आधी इथे मी 1 कप गूळ पावडर घेतलेली, ऑर्गॅनिक गूळ पावडर आहे। तुम्ही गूळ किसूनही घेऊ शकता। इथे मी त्याच गूळ पावडरमध्ये अर्धा कप गरम दूध घालते आहे, जेणेकरून गूळ मेल्ट होईल। त्यातच घालणार आहे अर्धा कप दही आहे। हे जास्त आंबट घेऊ नका, नॉर्मल टेम्परेचरवालंच दही घेणार आहोत आपण। त्यातच मी घालणार आहे पाव कप तूप घालती आहे। तुम्ही तेलही घालू शकता किंवा बटरही घालू शकता। हा पूर्णपणे मी हेल्दी बनवते, म्हणून आपल्याला हे छान एकजीव होईस्तोपर्यंत, म्हणजेच गूळ आपला मिक्स होईस्तोपर्यंत, त्या पूर्ण मेल्ट होईस्तोपर्यंत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान आता मिक्स झालेलं आहे, हे साईडला ठेवूयात आणि सुके जे काही सामग्री लागणार आहे ती बघून घेऊयात। इथे मी एका बाउलमध्ये चाळणी घेतलेली आहे। त्या चाळणीमध्ये घालते आहे 1.5 कप नाचणीचं पीठ आहे हे। त्यातच घालणार आहे अर्धा कप आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ। तुम्ही पूर्ण नाचणीचं घेतलं तरीही चालेल, पण याने गव्हाच्या पिठाने बाइंडिंग आणखी छान येते, म्हणून हे थोडंसं आपण चाळून घेऊ, कारण की माझी चाळण छोटीशी पडलेली आहे, म्हणून मी थोडंसं चाळून घेते आणि पुढची जी काही साहित्य लागणार आहे तेही आपण बघून घेऊयात। आता आपण यातच घालणार आहोत अर्धा चमचा मी कॉफी पावडर घेतलेली आहे, जी आपली इन्स्टंट कॉफी मिळते ती। यातच घालणार आहे 3 टेबलस्पून कोकोआ पावडर आहे। अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालते आहे। 1 टीस्पून बेकिंग पावडर घालणार आहोत आणि हे छान आपण चाळून घेणार आहोत, जेणेकरून सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स होतील। त्याचबरोबर आपण यात घालणार आहोत चिमूटभर मीठ, म्हणजे केकमध्ये किंवा कुठल्याही गोड पदार्थात तुम्ही चिमूटभर मीठ घातलं ना की त्याची गोडी आणखी वाढते। हे छान आपण चाळून घेणार आहोत, जेणेकरून हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित मिक्स होतात। हे चाळून घेतलेलं आहे आणि स्पॅच्युलाने 1-2दा त्याला कट अँड फोल्डच्या मेथडने मिक्स करून घेणार आहोत। हे छान आपण मिक्स झालं आता आपण जे काही गुळाचं मिश्रण करून घेतलं होतं त्यातच आपण व्हॅनिला इसेन्स घालतो आहे। अर्धी पाव चमचा घालते आहे, तो मिक्स करून घेणार आहोत आणि जे आपण सुके साहित्य मिक्स करून घेतलं होतं ते यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि कट अँड फोल्डच्या मेथडने आपण हे मिक्स करणार आहोत, किंवा तुम्ही विस्करच्या साहाय्यानेही विस्क करू शकता, पण ते एकाच डायरेक्शननी करायचं, हे लक्षात ठेवा। आता हेच करत असताना मी ओव्हन प्रीहीट करायला ठेवलेला आहे 180 डिग्रीवर 10 मिनिटासाठी, जेणेकरून आपलं जोपर्यंत बॅटर तयार होतं तोपर्यंत आपला ओव्हनही छान प्रीहीट होतं। त्याचप्रमाणे जर तुम्हाला कढईत करायचं असेल ना तर तुम्ही कढईतही करू शकता। कढई मीडियम गॅसवर प्रीहीट करायला ठेवायची, त्यात तुम्ही मीठ पसरवू शकता आणि झाकण ठेवून 5 मिनिटासाठी तिला प्रीहीट करायची मीडियम फ्लेमवर, जसं आपण ओव्हनला प्रीहीट करतो। अशाच प्रकारे कट अँड फोल्डने हे सगळं जे मिश्रण आहे, जे जिन्नस आहेत ते एकजीव करायचे आहेत। हे पीठ थोडं घट्ट आहे मिश्रण, म्हणून मी पाव कप दुधाचा वापर करते आहे। नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे, तुम्ही गरम घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, कोमट घाला, एकदम गरम घालू नका। तेही मिक्स करणार। टोटल मला या केकसाठी 1 कप दूध लागलेलं आहे, जे आधी आपण स्टार्टिंगला गूळ मेल्ट करण्यासाठी यूज केलं ते अर्धा कप, आणि आणखी एकदा मी पाव कप दुधाचा यूज करणार आहे। अजून एकदा मी पाव कप दूध घालते आहे। छान मिक्स करायचं, फक्त हलक्या हाताने करा, एकदम खूप प्रेशर देऊन करायचं नाही आहे, कारण की आपल्याला यात एअर इनकॉर्पोरेट करायचे आहे, जेणेकरून आपला केक छान फ्लफी आणि सॉफ्ट होईल, स्पॉन्जी होईल। हे अशा प्रकारे आपण व्यवस्थित बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, ही रिबन कन्सिस्टन्सी आहे। हे जास्त मिश्रण पातळ करायचे नाही, नाहीतर मध्ये काय होतं, कच्चं राहतं, केक आपला कच्चा राहतो। आपलं मिश्रण रेडी आहे। आता आपण याचा जो टीन आहे त्याची तयारी करून घेऊयात।
मी टीनला फक्त तूप लावते आहे, थोडंसं तुपाने ग्रीस करते आहे. हे छान सगळीकडून तूप मी लावून घेणार आहे आणि त्याचबरोबर थोडंसं गव्हाचं पीठ असं स्प्रिंकल करणार आहे, शिंपडणार आहे, जेणेकरून आपला केक सहजरित्या निघून येईल बाहेर. आपला केक मोल्डही रेडी आहे. आता यामध्ये आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते घालून घेऊयात. हे बॅटर घालून झाल्यानंतर आपल्याला हे टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यात एअर बबल्स असतात ते निघतात. तुम्ही बघू शकता असे बारीक बारीक होल दिसतात आहेत आपल्याला. आता तुम्हाला ज्याप्रमाणे सजवायचं आहे तुम्ही सजवू शकता. तुम्हाला चॉकलेट आवडत असेल तर तुम्ही डार्क चॉकलेट यूज करू शकता किंवा हे असंच ठेवून तुम्ही बेक करू शकता. फादर्स डे आहे म्हणून मी थोडंसं डेकोरेशन केलं, रायाला आवडत होतं म्हणून. आपला ओव्हन प्रीहीट झालेला होता. मी त्यात केकचा मोल्ड ठेवलेला आहे आणि आपल्याला 40 ते 45 मिनिटासाठी आपल्याला याला बेक करून घ्यायचं आहे. 40 ते 45 मिनिटानंतर केक मी चेक केला. तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला दिसेल की मी चाकूने थोडंसं चेक केलं होतं की केक आपला रेडी आहे की नाही. जेव्हा चाकू आपला स्मूथली बाहेर येतो तेव्हा समजून जायचं आपला केक रेडी आहे. आता याला थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर मी याच्या जस्ट कडा काढून घेते आहे, जेणेकरून आपला केक पटकन बाहेर येईल. याच मोल्डवर आता जो केकचा मोल्ड आहे त्याच्यावर मी फक्त ताट ठेवणार आहे आणि उलटं करणार आहे. तुम्ही बघू शकता अगदी सहजरित्या आपला केक बाहेर आलेला आहे आणि खूपच छान बेक झालेला आहे आणि स्पॉन्जीही झालेला आहे. चला तर आपला पौष्टिक असा नाचणीचा केक रेडी आहे आणि रायाच्या याच्यासाठी म्हणून आम्ही थोडीशी तूप आणि साखरेची क्रीम बनवलेली आहे आणि त्याच्यावर बाबा असं लिहिलेलं आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बघा पीसेस कट केल्यानंतर आतून व्यवस्थित असा बेक झालेला आहे. पीस कट करण्याआधी आमचं छोटंसं सेलिब्रेशन झालं आणि रायाचीच खूप घाई चालली होती केक खाण्याची.